मुंबईमधील ट्रॅफिक, तिथले विविध कर्कश आवाज आणि रोजच्या धावपळीच्या आयुष्याच्या पलीकडे जाऊन मुंबईपासून अगदी 2 ते 3 तासाच्या अंतरावर असलेल्या शहापूर तालुक्यातील आदिवासी पाड्यांमध्ये हेल्पिंग हँड वेलफेअर सोसायटी या संस्थेच्या माध्यमातून आम्ही सर्वजण आनंदाच्या शोधात निघालो होतो। शहरात राहणाऱ्या अनेकांसाठी दुर्मिळ असलेली रस्त्याच्या दोन्ही बाजूनी पसरलेली हिरवीगार झाडं पाहत मन भरून जात होतं। या रानवाटेवरून प्रवास करताना सफर खूबसूरत है मंजिल से भी या प्रसिद्ध गाण्याची आठवण झाली। ज्या कारणासाठी आम्ही प्रवास करत होतो ते पाहता आजचा प्रवास आणि मंजिल दोन्हीही खरंच सुंदर आहे एवढं मात्र नक्की। आम्हाला आमच्या मंजिलपर्यंत पोहोचवण्याचं महत्त्वाचं काम सचिन भोईर हे करत होते। त्याचबरोबरीने हेल्पिंग हँड वेलफेअर सोसायटीचे संस्थापक डॉक्टर समीर चव्हाण, संस्थेच्या अध्यक्षा डॉक्टर प्रियांका कांबळे, महाराष्ट्राच्या प्रसिद्ध वृत्तनिवेदिका अनुपमा खानविलकर, गौरवी महापूसकर, परिणिती हे सर्वजण या मोहिमेमध्ये सामील होते। कदाचित तुम्हाला प्रश्न पडला असेल, ही मोहीम नेमकी कोणती? हेल्पिंग हँड वेलफेअर सोसायटी या संस्थेने आजपर्यंत हजारो लोकांच्या चेहऱ्यावर हास्य फुलवण्याचा आणि त्यांचं आयुष्य आनंदी आणि निरोगी करण्याचा यशस्वी प्रयत्न गेल्या अनेक वर्षांपासून करत आहे। आजपर्यंत अनेक मेडिकल कॅम्प, शालेय विद्यार्थ्यांना साहित्याचे वाटप, महिलांच्या आरोग्यविषयक मार्गदर्शनपर व्याख्यानं अशा विविध प्रकारची कामं ही संस्था गेल्या अनेक वर्षांपासून करत आहे। याच उपक्रमाचा भाग म्हणून आदिवासी पाड्यांमध्ये राहणाऱ्या विद्यार्थ्यांसोबत वेळ घालवण्यासाठी आणि त्यांना शालेय साहित्य देण्यासाठी आम्ही या मोहिमेवर निघालो आहोत। गप्पा मारत एकमेकांमध्ये रमून आम्ही कधी आमच्या मंजिलपर्यंत पोहोचलो हे आम्हालाही कळलं नाही। निसर्ग सौंदर्याने नटलेला हा आदिवासी पाडा पाहून खरंच मन भारावून गेलं होतं। माणसांसोबत, विशेषतः या लहान मुलांसोबत वेळ घालवण्यासाठी मिळणारी ही संधी खरंच भाग्याची गोष्ट आहे आणि हे भाग्य सगळ्यांच्या नशिबी नसते हेही तितकंच खरं। ज्याची आम्ही आतुरतेने वाट पाहत होतो तो क्षण अखेर आला होता। आम्हाला पाहून या आदिवासी पाड्यात राहणारी लहान मुले आमच्या भोवती जमा झाली। त्यांच्यासाठी खास आणलेल्या शालेय साहित्याचे वाटप करण्यासाठी आमचं नियोजन सुरू झालं। आमच्या समीरदादांची या मुलांशी आधीपासूनच छान मैत्री होती। त्यांनी विचारपूस करत हसत खेळत मुलांशी संवाद साधला आणि आम्ही सर्वांनी मिळून साहित्याचं वाटप सुरू केलं। ही लहान मुलं अत्यंत उत्सुकतेने आणि आनंदाने साहित्य घेत होती। त्यांच्या डोळ्यातील चमक आणि ओठांवरचं हास्य पाहून खरंच आमचं मन खूप भारावून गेलं होतं। हेल्पिंग हँड्स वेलफेअर सोसायटीतर्फे गेली अनेक वर्ष आम्ही आदिवासी पट्ट्यांमध्ये काम करतोय। शाळा आता सुरू होणार आहेत, तर शाळा सुरू होण्याआधी मुलांकडे शाळेचे वस्तू, गरजेच्या वस्तू असाव्यात या हिशोबाने आम्ही आज त्यांना शैक्षणिक साहित्य वाटप केलं, ज्याच्यामध्ये वही, पुस्तक, पेन, पेन्सिल, रबर, वॉटर बॉटल या सगळ्या गोष्टी होत्या। गेली अनेक वर्ष आम्ही हे काम करत आहोत। ज्या गरजा जशा लागतील तशा तिथपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न आमचा कायम असतो। धन्यवाद।
यानंतर आम्ही दुसऱ्या एका गावातील शाळेत पोहोचलो। शाळेत प्रवेश करताच मुलांच्या डोळ्यात कुतूहल आणि ओठांवर निरागस हास्य दिसून येत होतं। शाळेमध्ये भिंतीवर लावलेले प्रेरणादायी सुविचार आणि प्रत्येक कोपऱ्यातून आपल्याकडे पाहणाऱ्या महापुरुषांच्या छायाचित्रांमधून असं स्पष्ट वाटलं की या शाळेने मुलांच्या केवळ शैक्षणिक नव्हे तर वैचारिक पोषणाची सुद्धा जबाबदारी मनापासून स्वीकारली आहे। त्या प्रत्येक सुविचारामागे एक दिशा आहे, त्या प्रत्येक प्रतिमामागे एक प्रेरणा आहे जी या मुलांच्या मनावर नकळत खोलवर ठसते आहे। त्यांच्यात मिसळून त्यांच्यासोबत हसत खेळत समीर दादांनी त्यांच्याशी संवाद सुरू केला। प्रश्न उत्तरं, कथा, अनुभवांच्या माध्यमातून त्यांनी मुलांच्या भविष्याशी जोडून प्रभावी प्रबोधन केलं। त्यांच्या चेहऱ्यावर उमटलेल्या हास्य आणि डोळ्यात झळकणारी जिज्ञासा पाहून आम्हा सर्वांचं मन भारावून आलं होतं। डोंबिवलीतल्या हेल्पिंग हँड वेलफेअर तर्फे मी आज इकडे आलेली आहे। जिल्हा परिषद शाळा नांदगाव, आडगाव जवळ ही शाळा आहे। आदिवासी पाड्यामधली शाळा आहे। खरं तर हेल्पिंग हँड्स बरोबर मी गेल्या अनेक वर्षांपासून जोडली गेलेली आहे। प्रत्येक उपक्रमामध्ये सहभागी होणं जमत नाही, मात्र जेव्हा जेव्हा मला वेळ मिळतो तेव्हा मी नक्कीच या उपक्रमाबरोबर येत असते। आज आम्ही इथल्या आदिवासी पाड्यातल्या या शाळेमध्ये साहित्य, शालेय साहित्य जे असतं त्याचं वाटप केलं आणि त्याचबरोबर मुलांना खाऊ म्हणून आंबे सुद्धा वाटले। समीर चव्हाण यांचा ग्रुप आहे हेल्पिंग हँड्स आणि खूप वेगवेगळे छान उपक्रम नेहमीच राबवत असतात ते। आज दिनांक 8 जून 2025 रोजी हेल्पिंग हँड वेलफेअर फाउंडेशन जिल्हा परिषद शाळा नांदगाव येथे आली आणि विद्यार्थ्यांना अतिशय सुंदर असं मनोरंजनात्मक मार्गदर्शन सुरुवातीला विद्यार्थ्यांना केलं। स्पीच थेरपीच्या संदर्भात मुलांचे छान असे उपक्रम त्या सरांनी घेतले आणि मुलं अगदी शाळेच्या सुरू होण्याच्या अगोदर अतिशय आनंदाने त्यांच्याशी कनेक्ट झाले आणि मुलांना त्यांनी खाऊ म्हणून आंबे आणि शैक्षणिक साहित्य दिलं आणि खरोखरच आमच्याकडली मुलं आदिवासी आणि वंचित गटातील आहेत आणि या मुलांना हे अगदी शाळेच्या सुरू होण्याच्या अगोदर एक आठवडा मिळालेलं साहित्य निश्चितच चांगलं आणि त्यांना शिक्षणासाठी प्रेरणा देणारे ठरेल। त्याबद्दल शाळेचा मुख्याध्यापक या नात्याने मी वेलफेअर फाउंडेशन, हेल्पिंग हँड वेलफेअर फाउंडेशनचे आभार मानतो आणि भविष्यातही त्यांच्या आमच्या मुलांकडे असंच लक्ष राहील अशी त्यांना विनंती करतो आणि त्यांच्या कार्याला शुभेच्छा देतो। धन्यवाद। आम्ही तिथे आनंद देण्यासाठी गेलो होतो, पण खरं सांगायचं तर तिथे आम्हालाच आनंद मिळाला। गरजवंतांसाठी काहीतरी करण्याचा आपण प्रयत्न करत असतो, तेव्हा त्या बदल्यात आपल्याला नकळत खूप काही मिळून जातं। समाधान, माणुसकी, आपलेपणा आणि आयुष्याकडे पाहण्याचा एक नवा दृष्टिकोन। तुम्हीही आमच्या या उपक्रमात सहभागी होऊ शकता। दरवेळी होणाऱ्या या आनंददायी दौऱ्याचा एक भाग व्हा किंवा तुम्हाला जेवढं शक्य होईल तेवढी मदत करून या मोहिमेला अधिक मजबूत करा। संपर्कासाठी खाली दिलेल्या क्रमांकावर नक्कीच संपर्क करा। पुन्हा आपण भेटूया एक नव्या आणि परिवर्तनवादी मोहिमेमध्ये।